श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे, 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही योग असे जुळून आलेले आहेत. तर या दिवशी भगवान शंकरांची पूजा करावी की नागदेवताची. तर एकाच दिवशी आलेले असल्यामुळे या दिवशी स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत आणि कोणती कामे करण्यास टाळावेत, उपवास कसा करावा आणि या दिवशी होणारी कोणती एक चूक तुम्ही टाळायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर यंदा 2026मध्ये श्रावण महिन्याला सुरुवात 13 ऑगस्ट 2026 पासून झालेली आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. तर हा महिना भगवान महादेवांना समर्पित असलेला असतो आणि अत्यंत पवित्र महिना आहे. तर या महिन्यात, श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला येणारी नागपंचमी हे दोन्ही शुभ योग एकाच दिवशी आले आहेत. तर यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय दुर्मिळ शुभ योग योग आलेला आहे. तर या दिवशी तुम्ही काय करावे, तर तुम्हाला माहिती आहे की श्रावण महिन्यात भरपूरसे जण रुद्राभिषेक हा करत असतात, महामृत्युंजय मंत्राचं नामस्मरण करत असतात, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असतात. तर या दिवशी बऱ्याच अशा स्त्रिया नागदेवताला आपला भाऊ मानून हा सण साजरा करत असतात. तर तुम्ही पण या दिवशी नेमकं काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सकाळी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून मनापासून प्रार्थना करायची आहे, कारण की हा दिवस खूप शुभ मानला जाणार आहे. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं आहे, पांढरे किंवा फिकट रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि घरातल्या स्त्रियांनी घरातच शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. मंदिर लांब असेल तर तुम्ही घरात जरी शिवलिंगाच्या मूर्तीचा अभिषेक केला तरी चालतो. प्रत्येक गोष्टीसाठी देवाचं मंदिर शोधणं बसण्यापेक्षा घरातही देव असतात, त्यांचीही पूजा केली तर तेही देव आहेत आणि मंदिरातलेही देव आहेत. फक्त आपण किती मनापासून करतोय त्याला अर्थ असतो. तर मंदिरात पूजा करण्यासाठी तुम्ही प्रथम शिवपूजा करायची आहे. म्हणजे मंदिरात जाऊन शिवपूजा करायची आहे. नंतर नागदेवतेची पूजा करायची आहे. तर त्यांचा सुरुवातीला अभिषेक करायचा आहे. त्यांना बेलपत्र, पांढरे फुलं हे नैवेद्याला पांढरे फुलं हे अर्पण करायचे आहेत. आणि नंतर घरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पूजा मांडू शकतात. तर भस्म वगैरे तुम्हाला सगळं लावायचं आहे. सगळ्या अगदी पूजा विधीनुसार तुम्हाला तिथे ते पूजा करायची आहे. धतुराचं फळही तुम्हाला व्हायचं आहे. तर शिवमुहूर्त त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे तांदूळ आहे असं, तर तुम्ही तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि नागदेवतेला लहानचा नैवेद्य हा तुम्ही दाखवायचा आहे. तर तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे नागपंचमीच्या दिवशी आपण शेतात नांगरणी करत नाही, काही खुरपणं वगैरे यूज करत नाही, कारण की त्याच्यामुळे काय होतं, तेथील प्राण्यांना हानी नको व्हायला म्हणून आपण नांगरणी करत नाही. तर त्या दिवशी नांगरणी करायची नाही, भाजी चिरायची नाही आहे, चिरणं कापणे हे टाळायचं आहे आणि तसेच चुलीवर किंवा गॅसवर तवाही तुम्ही ठेवायचा नाही. त्या दिवशी फक्त उकडलेले पदार्थ हे तुम्हाला खायचे आहेत आणि सात्विक आहार हा तुम्हाला घ्यायचा आहे. तर हे नियम तुम्ही नक्की पाळा आणि कुणालाही रागात बोलू नका, वादविवाद करू नका, अपशब्द काढू नका, कुणाचाही अपमान करू नका, कारण आपण एवढे मनापासून देवाची पूजा करतो तर दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं ही चुकीची गोष्ट आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा करायची आहे.